तर संत महात्मे सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवत दर्शन करणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं, हेच जीवनाचं मुख्य कार्य आहे. हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी पहिली पायरी आहे सत्संग. सत्संगाने काय होतंय? भगवान परमात्मा कुठे आहेत? भगवान परमात्मा कसे आहेत? भक्ती का करायची आहे? भक्ती कशी करायची आहे? भगवत प्राप्ती केल्यानंतर कोणतं साध्य सिद्ध होणार आहे, याचं संपूर्ण ज्ञान तुम्हा आम्हाला सत्संगाच्या द्वारे समजत असतं. म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे सत्संग. भवसागरातून तरुण जाण्याचा सोपा उपाय आहे सत्संग. जर जीवनातून सत्संग खंडित झाला, सत्संगाचा प्रवाह आपल्यापर्यंत येणं बंद झालं, तर एखाद्या साधकाची जी स्थिती असते ती स्थितीतून तो पदच्युतही होऊ शकतो. जी भगवत भेटीची तळमळ आहे, जी अवस्था आहे, त्या अवस्थेतून जीवात्मा पदच्युत होऊ शकतो. भगवत भक्तीची ओढ आस्था अंतःकरणातून कमी होऊ शकते. पण जर जीवनामध्ये नेहमी सत्संगाचा प्रवाह चालू असेल तर ही ओढ, ही भक्तीची अवस्था, मुमुक्षुत्वाची इच्छा, भगवत प्राप्तीची इच्छा ही नेहमी जागृत असते. सत्संग तुम्हा आम्हाला जाग ठेवण्याचं कार्य करतोय. जो मनुष्य नित्य सत्संग श्रवण करतोय तो मनुष्य नेहमी जागा असू शकतो. जागा राहणं म्हणजे काय? रोज झोपणं आणि जागे राहणं ते वेगळं, परंतु परमार्थ दृष्ट्या जागे राहणं म्हणजे भक्ती करत राहणं, परमार्थ करत असणं, भगवत प्राप्तीसाठी त्याचं मार्गक्रमण चालू असणं म्हणजे जागा राहणं. आणि हे जागा राहण्यासाठी सत्संग हा प्रभावी उपाय आहे. संसार सागर तरुण जाण्याचा हा प्रभावी उपाय आहे. संसार समुद्र म्हणजे काय? या जीवनाला भवसागर का म्हटलेलं आहे? कारण समुद्राचा एक तट आपल्याला दिसतो. जर कधी समुद्र किनारी गेलात तर समुद्राचा एक तट आपल्याला दिसतो, परंतु दुसरा तट दिसत नाही. कारण तो समुद्र आहे, अथाह महासागर आहे. तशाच पद्धतीने जीवनाचा एक तट आपल्याला दिसतोय, जन्माचा तट आपल्याला दिसतोय, परंतु मृत्यूचा तट कुणालाही दिसत नाही. प्रत्येकाला जर विचारलं तुमचा जन्म कधी झाला तर आपण तारीख, वार, वेळ सांगू शकतो. म्हणजे आपल्याला जन्माचा एक तट माहित आहे, परंतु दुसरा तट आपल्याला दिसत नाही. कधी मृत्यू होणार आहे हे आपल्याला दिसत. संसारामध्ये किती दुःख आहे हे आपल्याला तिथपर्यंत गेल्यानंतर समजतंय. तसं समुद्राचा तळ किती खोल आहे हे समुद्रामध्ये बुडल्यानंतर समजतंय. हा संसार महासागरामध्ये ही आपली जीवनाची नाव ज्या वेळेस आपण चालवतोय त्यावेळेस त्या नौकेमध्ये अधांतरित राहत असताना भगवंताच्या आधारावर आपण जगत असताना हा भगवान परमात्माचा असा आहे जो आपल्याला पहिलं तीरापर्यंत पोहोचवू शकतो.
त्याच्या व्यतिरिक्त पहिलं तीरावर पोहोचवणारं कोणीच नाही. कारण समुद्र तरणं कठीण आहे, तसं या देहामध्ये श्वास नेहमी चालू राहणंही कठीण आहे. या शरीराला 9 छिद्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये श्वास चालू राहणं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला माहित नसतं श्वास चालू आहे की गेलेले आहे. पहाटे उठल्यानंतर समजतं, ज्या अर्थी मी पहाटे जागा झालोय त्या अर्थी माझे रात्रभर श्वास चालू होते. म्हणजे भगवंताची कृपा आपल्यासोबत कार्य करते आणि त्याचीच प्राप्ती करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच भगवंताच्या प्राप्ती करण्यासाठी ही कथा आहे. कथा दर्पण आहे. दर्पण म्हणजे आरसा. कथा काय करते? ही कथा श्रवण करत असताना, रामचरित मानस रामचरित्र श्रवण करत असताना वेळोवेळी रामप्रभूंची मर्यादा दिसते. आणि ती मर्यादा श्रवण करत असताना आपल्याला आपलं दर्पण दिसतंय की मी कुठे, माझं चरित्र रामासारखं असू शकतं का? तसं चरित्र करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आरसा कधीही मनुष्याला खोटं स्वरूप दाखवत नाही. आरसा मनुष्याला नेहमी आहे तेच स्वरूप दाखवतो. त्याच्यामध्ये कोणताही वशिला चालत नाही. एका म्हाताऱ्या आजीने यात्रेत गेल्यानंतर आरसा खरेदी करण्यासाठी दुकानासमोर उभे राहिले आरशाच्या. आणि आरशाच्या दुकानासमोर उभे राहिल्यानंतर त्या आजीने एक आरसा हातामध्ये घेतला, त्याच्यामध्ये चेहरा बघितला. चेहरा बघितल्यानंतर त्या आजीने दुकानदाराला सांगितलं, याच्यापेक्षा भारी आरसा नाही का? हा आरसा कितीचा आहे? दुकानदाराने सांगितलं, हा आरसा 200 रुपयाचा आहे. याच्यापेक्षाही भारी आरसा आहे. दुसरा आरसा दिला, हा कितीचा आहे? म्हटले, हा 500 रुपयाचा आहे. तोही आरसा हातामध्ये घेतला. आजीने त्याही आरशामध्ये मुख बघितलं, चेहरा बघितला. पुन्हा विचारलं, यापेक्षा भारी आरसा नाही का? तिसरा आरसा दाखवला. म्हटले, हा 700 रुपयाचा आरसा आहे, एकदम भारी क्वालिटीचा, जाड काच आहे. आजीने तोही आरसा हातामध्ये घेतला, त्याच्यातही मुख बघितलं आणि चेहरा बघितल्यानंतर आजीचा चेहरा अजून उतरला. म्हटले, याच्यापेक्षा भारी आरसा नाही का? दुकानदाराने विचारलं, आजी नेमकी तुम्हाला कसा आरसा पाहिजे? छोटा हवा आहे की मोठा की डिझाईनचा? नेमकी कसा आरसा पाहिजे? आजीने सांगितलं, याच यात्रेमध्ये मी 10-15 वर्षापूर्वी आले होते. 25 वर्षापासून येते आणि तुमच्याच दुकानातून आरसा नेते. गेल्या 10-15 वर्षापासून या यात्रेला येणं झालं नाही. विचार केला की इथूनच नवीन आरसा न्यायचा, परंतु 20-25 वर्षापूर्वी जसा माझा चेहरा दिसत होता तसा आता का दिसत नाही? म्हणून मला भारी आरसा. किती भारी आरसा आजीने घेतला म्हणजे त्या आरशामधला चेहरा बदलून दिसेल. कितीही भारी आरसा घेतला तरी सुद्धा त्याच्यामधला चेहरा जो आहे, जो ओरिजिनल चेहरा आहे, जसा आहे तसाच आरसा आपल्याला चेहरा दाखवणार. तशा पद्धतीने कथा दर्पण आहे. रामकथा दर्पण आहे. याच्यामध्ये माता पित्यांचं कर्तव्य, भावाचं कर्तव्य, पतीचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य, मित्राचं कर्तव्य, सेवकाचं कर्तव्य, स्वामीचं कर्तव्य काय आहे हे सर्व दाखवलेलं आहे. आणि हे दाखवत असताना, हे आपण ग्रहण श्रवण करत असताना आपल्याला सुद्धा आपला आरसा दिसतोय की याच्यापेक्षा मी कसा वेगळा आहे, नेमकी माझी पात्रता काय आहे. म्हणून कथा दर्पण आहे. याच्यातून आपल्याला जीवनाचं मानवता शिकायची.
त्या रामकथेमध्ये प्रवेश करत असताना भगवान भोलेनाथ देवी पार्वतीला रामचंद्रजींच्या अवताराचे कारण सांगताय. देवी पार्वतीने 14 प्रश्न विचारलेले आहेत. राम कुठे आहेत, कसे आहेत, त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, त्यांचा सीतेबरोबर विवाह कसा झाला, अहिल्या उद्धार कसा झाला, सीताहरण कसं झालं, सुग्रीव आणि हनुमानजींची भेट कुठे केव्हा झाली, लंकेपर्यंत कसे पोहोचले, रावणाशी युद्ध त्यांनी कसं केलं. 14 प्रश्न विचारलेले आणि त्याचे उत्तर भगवान भोलेनाथ देतायत आणि म्हणतायत की देवी माझे भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहेत. ते सगुण साकार बनून अवतार धारण करतायत. पण सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये काहीही भेद नाही. सगुणही अगुणही नाही कछु भेदा. सगुण आणि निर्गुणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दोघही सारखे आहेत. आणि असे माझे भगवान परमात्मा अमंगलाचा नाश करून जीवनाचं मंगल करणारे आहे. मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सुदशरथ अजीर विहारी. असे माझे भगवान परमात्मा जे आहेत ते या पृथ्वी तलावर का अवतार धारण करतात. रामचंद्र प्रभू का अवतार धारण करतात. भगवान भोलेनाथ देवी भवानीला सांगतायत जब जब होई धर्म कई हानि बाढ़ी असुर अनम अभिमानी. राम सिया राम मेरे राम, राम सिया राम मेरे राम. करही अनीति जाई नहीं धरनी, सीतहि वीर बिनु सुर धरनी. राम सिया राम मेरे राम, राम सिया राम मेरे राम. तब तब उठाई विविध शरीरा, हरहि कृपा निधि सरचरण मीरा. राम सिया राम मेरे राम, राम सिया राम मेरे राम. भगवान भोलेनाथ सांगतायत हे देवी माझे भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर का अवतरित होतात. जब जब होई धर्म काही हानी, धर्माला ग्लानी येते, असुर वाढतायत, अधर्म वाढतोय, गो ब्राह्मणांचं रक्षण करण्याची वेळ येते, धर्माला ग्लानी येते, त्या वेळेस धर्माची संस्थापना करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी, गौ ब्राह्मणांचं भक्तांचं रक्षण करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर अवतरित होत असतो. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगतायत. अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर अजून अनेक कारणाच्या निमित्ताने अवतार धारण करतात. पण राम प्रभूंचा अवतार कोणत्या हेतूने झालेला, त्याचे अनेक हेतू आहेत आणि त्याचं वर्णन रामचंद्रजी का अवतरित झाले त्याचं वर्णन भगवान भोलेनाथ करतायत. राम जन्म के हेतु अनेका परम विचित्र एक ते एका. म्हणतात राम अवताराचे अनेक हेतू आहेत आणि प्रत्येक कारण एकापेक्षा एक विचित्र आहे. प्रत्येक कारण वेगवेगळं. त्याचे अनेक कारणांपैकी पहिलं कारण सांगतायत. म्हणतात क्षीरसागरामध्ये भगवान श्री हरी विष्णू शयन करत असताना
देवी लक्ष्मी भगवंताच्या चरणाची सेवा करत होत्या आणि भगवंताचे पाय दाबत असताना देवी लक्ष्मीच्या मनामध्ये सहज विचार आला, भगवान परमात्मा किती कोमलांगी आहेत, त्यांचं शरीर किती कोमल आहे, नवनीतापेक्षाही कोमल आहे. नवनीत म्हणजे काय? नवनीत म्हणजे लोणी. भगवंताचे चरण कसे आहेत? लोण्यापेक्षाही मऊ आहेत. आता विचार करा, लोणी किती